विज्ञान मिळाला आपल्याला माहिती की इंडियाची मोस्ट प्रॉब्लेम कोणती आहे? बेसिक. आणि याच्यामध्ये कोणतं आहे? प्लास्टिक. मग आम्ही हा मॉडेल बनवला आहे प्लास्टिकला एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. प्लास्टिक, आता प्लास्टिक कुठं पण पडलेलं राहतं आणि त्याचा काहीच उपयोग नव्हते. एक्झॅक्टली ते तर आपल्या सॉईल, लँड वगैरेला डिस्ट्रॉय करते. बट आम्ही हा मॉडेल बनवला आहे त्याच्याने आपण वेस्ट टू एनर्जी, म्हणजे आपण वेस्ट प्लास्टिकने एनर्जी बनवू शकतो. तर आपला इंडिया फर्स्ट आहे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये, त्याच्याने वेस्टमुळे आपला इंडिया फर्स्ट आहे आणि त्याला रिड्यूस करण्यासाठी आम्ही हे प्रोजेक्ट बनवले. ओके, सो हा आहे एक WTE पॉवर प्लांट. WTE पॉवर प्लांट कोस्ट अ लॉट. आय मीन जो सगळ्यात लार्जेस्ट पॉवर प्लांट असेल इंडियामध्ये, इट इज इन बेंगलोर और लखनौ. सो इथे 550 करोडचा एक पॉवर प्लांटचा बजेट असेल. सो फर्स्टली आपल्या पॉवर प्लांटमध्ये आहे एंट्री घेतली आणि जो पार्किंग लॉट आहे. पार्किंग लॉट कशासाठी आहे? हा जो आहे हा वर्किंग मॉडेल नाही, ठीक आहे. दिस डज नॉट वर्क इन रिअल लाईफ. बट जो रिअल लाईफमध्ये जो पॉवर प्लांट असेल इट विल वर्क. अँड तो आपल्या इंडियाच्या खूप मोठी प्रॉब्लेम म्हणजे की वेस्ट, जसं आम्ही तुम्हाला पहिले सांगितलं, त्याला सॉल्व्ह करणार आहे. सो फर्स्ट आहे आपला डम्पिंग ग्राउंड. डम्पिंग ग्राउंडमध्ये आपल्या सर्वांच्या घरांकडे रोज आपली घंटा गाडी येते, तर त्याच्यामध्ये कचरा जातो. आपल्याला माहिती तर तो कचरा कुठे जातो? तो युजली जातो लँडफिल्समध्ये. लँडफिल्समध्ये मोठे मोठे ट्रक्स येतात अँड देन ते मोठे मोठे ट्रक्स कचरा कलेक्ट करून इथे डम्पिंग यार्डमध्ये डम्प करतात. डम्पिंग यार्डमध्ये डम्प केला गेला. इथं संपलं नाही आहे, बाकी आता ठीक आहे. तर याच्यानंतर येतं रिसायकलिंग. रिसायकलिंग हबमध्ये एक कॉन्व्हेयर बेल्ट आहे. कॉन्व्हेयर बेल्टमुळे कॉन्व्हेयर बेल्ट जो आहे तर तो कचऱ्याला आपोआप पुढे ढकलणार आहे, पुढे त्याला पुश करणार आहे. ते कॉन्व्हेयर बेल्टच्या खाली लागलेला आहे एक मॅग्नेट. तो मॅग्नेट आयर्न किंवा जे मॅग्नेटिक गोष्टी असतील त्याला पुल करून घेईल. इकडे एक पिन आहे आणि इकडे एक पिन आहे. सो आपल्याकडे 2 पिन्स आहेत. जो पेपर किंवा वेट वेस्ट आहे तो यावाल्या पिनमध्ये जाईल. पण जो आयर्न किंवा जो हार्मफुल वेस्ट आहे तो यावाल्या पिनमध्ये जाईल. आपल्याकडे टोटल 4 पिन्स आहेत. एक आहे हजार्डससाठी, जो की आपल्या ह्युमन बॉडीसाठी, ॲनिमलसाठी खूप जास्त हार्मफुल आहे. देन आहे वेट वेस्ट, देन आहे ई वेस्ट अँड देन आहे मेडिकल वेस्ट. आपल्याला माहिती आहे मेडिकल वेस्ट कॅन नॉट बी रिसायकल्ड व्हेरी क्विकली. त्याला टाईम लागतो आणि त्याला हे पण स्टरलाइज पण करावं लागतं, कारण त्याच्यामध्ये दुसऱ्या लोकांचे बॅक्टेरियाज असतात ज्याच्यामुळे ह्युमन्सला प्रॉब्लेम पण होऊ शकते. त्यानंतर आपण येऊ याच्यासाठी मग आपण आपला टॉपिकच आहे वेस्ट टू एनर्जी. तर आपण आता एनर्जीकडे जाऊ. तर वेस्ट आपण सॉर्ट आउट करून घेतलं, वेगळं वेगळं तर करून घेतलं. आता एनर्जीकडे जाऊ. तर आपण इथं वेस्ट सगळं बाळणार आहोत. याच्यात सगळं आपण फायरने बाळणार आहोत. तर त्याच्याने इथं वरती वॉटर आहे, ते वॉटर याच्याने बॉईल होईल. याचं जेव्हा वॉटर बॉईल होतं तेव्हा बनतं वॉटर वेपर्स आणि त्या वॉटर वेपर्सला कंप्रेस करण्यासाठी एक कंप्रेसर पण होईल आणि ते कंप्रेस करेल आणि आपल्या या टर्बाईनवर त्याचा हे पडेल आणि तो टर्बाईन हीट पडेल आणि तो टर्बाईन फिरायला लागेल. ती स्टीम त्या टर्बाईनला हिट करेल आणि तो रोटेट करेल आणि टर्बाईन रोटेट झाल्यानंतर हा जनरेटरमध्ये तो जनरेटर बी रोटेट होईल आणि त्या जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू आणि आपल्या घरातले सगळे लाईट्स आपण जनरेट करू शकतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की इथं जर वेस्ट वगैरे हे सगळं बंद झाले तिथं पोल्युशन रेडी होणार. मग पोल्युशनला आपण कसं काय क्युअर करू शकतो? एअर प्युरिफायर. इथं एअर प्युरिफायर आपल्याला माहिती दिल्लीमध्ये किती मोठी प्रॉब्लेम झाली आहे पोल्युशनसाठी. एअर प्युरिफायर अक्षरशः 15-15 दिवसामध्ये पूर्ण ब्लॅक होऊन जात आहे, खराब होऊन जात आहे. अँड एअर प्युरिफायर आपल्याला माहिती खूप कॉस्टली
मी तुम्हाला स्टार्टिंगमध्येच बोलली की याचं बजेट खूप जास्त आहे. म्हणजे की हे जे आहे आपलं WTE पॉवर प्लांट मेट्रो सिटीज अफोर्ड करू शकतो. सो एअर प्युरिफायरमध्ये बेसिकली 4 लेअर्स असतात. एक असते कार्बनला प्युअर करण्याची, दुसरी असते जी फ्रेश एअर आहे तिला वेगळं करण्याची, एक असते त्या एअरमध्ये न्यूट्रिएंट्स टाकण्याची, आणि एक असते त्या एअरला पास करण्याची. सो या 4 लेअर्स असतात. आता एअर प्युरिफायरमध्ये एक मोटर असते आणि एक फॅन असते. तो फॅन उलटा रोटेट करतो, ज्याच्यामुळे जे पोल्युशन असतं ते त्याच्याकडे खेचलं जातं, अब्सॉर्ब केलं जातं, आणि त्यानंतर ते सगळं क्लीन होऊन बाहेर येतं, ज्यामुळे ना ॲनिमल्सला काही हानी होते आणि नाच ह्युमन्सला काही हानी होते. इन एसेन्स पूर्ण 100% जो कचरा असेल ना, 100% जो कचरा असेल ना, तर तो 99.9% क्लिअर होऊन बाहेर येऊन बाहेर येतो. आणि याच्यामध्ये जो कार्बन निघेल आणि त्याच्यात आपण इंक बनवू शकतो, त्याच्यात आपण भरपूर सगळे फ्युल्स पण रेडी करू शकतो त्या कार्बनने. म्हणजे या प्लांटमध्ये आपला वेस्ट पण मॅनेज होऊन जातोय. तो वेस्ट कुठं लँडफिल्सला वगैरे डर्टी नाही करत आहे, आणि त्याचा काहीतरी उपयोग पण होतोय. आणि जर आपण तो बंद करू, वेस्ट बंद करू, तर त्यासाठी आपल्याला फास्ट करायची प्रोसेस असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कॅटलिस्ट लागते. त्याच्यासाठी आपण मेटल ऑक्साईड्स पण यूज करू शकतो. आणि या आमच्या प्रोजेक्टमध्ये आपला वेस्ट मॅनेजर फुल ऑन होतोय, आणि त्याच्यामुळे आपली अर्थ, आपली इंडिया नंबर 1 पासून काही वेळेस खाली पण येऊ शकतो. म्हणून दिस इज अवर प्रोजेक्ट फॉर अवर इंडिया. जर सांगलीला बसलं तर सांगलीला एक मेट्रो सिटी नाही, बट सांगलीला 10 to 15 सगळ्या सिटीमध्ये सुरुवात करा, हळूहळू आणि प्रत्येक ह्याच्यात निघत जाते ना. 10 to 15 आता हॉस्पिटल आपल्याला एवढं आहे, हॉस्पिटलचं सगळे त्यामुळे काही सिटी म्हणून सिटी निघत नाही असं नाही. ते करता येईल म्हणजे पावर सांगायचं हो नाही. एआयमुळे आपल्या अशा घटना दिसतात की ज्या घडलेल्याच नाही, पण तो एआय तयार करतो. मग आम्ही मोबाईल पाहता की अशी म्हणजे एक व्हिडिओ आला की ज्याच्यात रोबोट फार्मिंग करते, पण ती रिअल गोष्ट नव्हती. तर मग आम्ही असा विचार केला की आता सायन्स एक्झिबिशन आहे, तर आम्ही असं काहीतरी तयार केलं पाहिजे की ज्याच्याने म्हणजे ते व्हिडिओ
तो म्हणजे असं होतं तर मग आम्ही ट्राय केलं की आपण पण असं काहीतरी करूया. मग आम्ही असं ट्राय केलं तर मग थोडं म्हणजे प्रॉब्लेम येत आहे बट क्रिएट केलं. सोलर पॅनल आणि याचा डिफरन्स असा आहे की सोलर पॅनल फक्त सनलाईटच्या फॉर्ममध्ये चालू शकतं आणि हे ऊर्जा देखील कमी कमी हवा राहिली आणि कमी जागा ऑक्युपाय करून हे वर्क करू शकतं आणि याची इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतं. आणि ऑर्किमेडमध्ये असं हे दिवस रात्र काम करतं. पण सोलर पॅनलमध्ये असं आहे की हे फक्त सूर्याच्या प्रकाशावरच चालतं. आपल्यासमोर जसं की पवन चक्क्या आहेत त्यांना प्लेस जास्त लागतं, परत पाणी आणि वीज जास्त लागतं. पण याच्यासाठी वीजचं पण गरज नाही, फक्त हवाने हे चालणार आहे. हो, म्हणजे हवाने तर हे चालू त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नाही. किंवा आपण छतावर आपल्या इथं पण ठेवू शकतो. कमी जागेवर पण हे फक्त आपण बघतो. आपण हवा इलेक्ट्रिसिटी जनरेट Maybe